सांग मन बोल मन वळतय वळतय माग लाज काजला सारलं। जय शिवराय मित्रांनो आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण सैराटमधलं जे काही याड लागलं सॉन्ग आहे त्याच्यावरती बनवलं आहे। आजचा देखील व्हिडिओ मित्रांनो एकदम जबरदस्त झाला आहे। जर डेमोमधला व्हिडिओ तुम्हाला आवडलाच तर काय करायचं तुम्हाला माहितीच आहे। तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर जो काही बिटमार्क करायला व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे, सिम्पलरित्या त्याच्यानुसार तुम्हाला बिटमार्क करून घ्यायचं आहे। तुमचे जे काही फोटो असतील ते फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत। फोटो वगैरे ॲड करून घेतल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं, इफेक्ट ॲड करण्यासाठी एकदम सुरुवातीला यायचं आहे। पहिल्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशन्सवरती क्लिक करून इन ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि ते इन ॲनिमेशनमध्ये तुम्हाला स्नॅपशॉट्स नावाचं ॲनिमेशन बघायला भेटणार आहे। सिम्पली हे स्नॅपशॉटचं ॲनिमेशन तुम्हाला ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुढे एक ट्रान्झिशनचं ऑप्शन आहे, ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे। पुल इन टूचं एक ट्रान्झिशन आहे ट्रेंडिंगमध्ये, सिम्पल हे ट्रान्झिशन तुम्हाला ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे। पुढच्या फोटोला सिलेक्ट करून नंतर ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। इन ॲनिमेशनवरती क्लिक करून फ्लिप बुक नावाचं ॲनिमेशन ॲड करून जे काही खालची ड्युरेशन तुम्हाला दिसत्या ते 1.8 सेकंदवरती सेट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो त्याच्या पुढे जे काही ट्रान्झिशन आहे या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे। इथं बघू शकता फ्रेम स्वाईप नावाचं एक ट्रान्झिशन आहे, सिम्पली हे फ्रेम स्वाईपचं ट्रान्झिशन ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे। पुढच्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे। कॉम्बोवरती क्लिक केल्यानंतर इथे मित्रांनो बघू शकता 3D क्यूब 2चं एक ॲनिमेशन आहे, सिम्पली 3D क्यूब 2चं ॲनिमेशन तुम्हाला ॲड करायचं आहे। नंतर मित्रांनो पुढच्या फोटोवरती तुम्हाला 3D क्यूब 3, नंतर 3D क्यूब 4, नंतर 3D क्यूब 5 असं तुम्हाला हे चार ॲनिमेशन लावायचे आहेत। नंतरचा जो काही ट्रान्झिशनचा पार्ट आहे या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे, पुल आउटचं ट्रान्झिशन ॲड करायचं आहे। ओकेवरती क्लिक करून नेक्स्ट जो काही आपला फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती येऊन झूम 1चं ॲनिमेशन ॲड करायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो त्याच्या पुढचा जो काही फोटो आहे ह्याला सिलेक्ट करायचा आहे, कॉम्बोवरती क्लिक करून इथे तुम्हाला पेंडुलम 1चं ॲनिमेशन ॲड करायचं आहे। नंतर पुढचा जो काही फोटो आहे त्याला पेंडुलम 2चं ॲनिमेशन ॲड करायचं आहे। नंतर पुढचं जे काही ट्रान्झिशन आहे या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे, इथे तुम्हाला स्वाईप फ्रेमचं जे काही ट्रान्झिशन आहे हे ट्रान्झिशनला ॲड करून घ्यायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर पुढचा जो काही मित्रांनो फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, आउट ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे बघू शकता स्पेस क्रॉस नावाचं ॲनिमेशन आहे आउटमध्ये, सिम्पली हे आउटमधलं ॲनिमेशन तुम्हाला लावायचं आहे। जे काही खालची ड्युरेशन आहे ती तुम्हाला एकदम फुलवरती सेट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे। लास्टचं आपलं जे काही ट्रान्झिशन आहे या ट्रान्झिशनवरती क्लिक करून इथे देखील तुम्हाला पुल आउटचं ट्रान्झिशन ॲड करायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करून त्याच्या पुढच्या फोटोला म्हणजे लास्टचा आपला जो काही फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करून इन ॲनिमेशनवरती क्लिक करून आता मित्रांनो स्पेस क्रॉसचंच ॲनिमेशन द्यायचं आहे पण इन ॲनिमेशनमधनं द्यायचं। ओके, आता पहिलं आपण जे काही दिलं ते आउट ॲनिमेशनमधनं दिलं आणि जे काही लास्टच आहे ते इन ॲनिमेशनमधनं दिलं। तर मित्रांनो या प्रकारे हे दोन ॲनिमेशन तुम्हाला प्रॉपरलीरित्या सेट करून घ्यायचं आहेत। आता मित्रांनो ते ॲनिमेशनचा पार्ट आपला कंप्लीट झाला आहे। आता तुम्हाला एकदम सुरुवातीला येऊन इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला इथं बरोबर कुठं यायचं आहे बघू शकता, इथं आपली जे काही 11 सेकंदाच्या मागची आपली बीट आहे बरोबर ह्या बीटपाशी यायचं आहे। बीटपाशी आल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला इथं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। डिकोरची एक कॅटेगरी आहे, सिम्पली या डिकोरच्या कॅटेगरीला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि डिकोरला सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आता बघू शकता हा जो काही स्क्रीनवरती तुम्ही इफेक्ट बघताय तर तो इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे, कारण इथं जे काही नाव आहे ते नाव पण प्रॉपरलीरित्या दिसेना। तर मित्रांनो प्रॉपर तुम्हाला हा जो काही इफेक्ट ॲड करायचा आहे, इफेक्टची जी काही लेंथ असणार आहे ती लेंथ तुम्हाला इथं बघू शकता 16 सेकंदवरती आपली एक बीट आहे, ह्या बीटपर्यंत ह्याचे ड्युरेशन तुम्हाला सेट करायचे आहे। ड्युरेशन सेट केल्यानंतर आता नंतर मित्रांनो त्याच बीटपाशी म्हणजे सुरुवातीलाच यायचं आहे या फोटोच्या सुरुवातीला नंतर आता व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। आपली जी काही स्प्लिटची कॅटेगरी आहे या स्प्लिटच्या कॅटेगरीला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। स्प्लिटला सिलेक्ट केल्यानंतर हे तर मित्रांनो ट्राय मिरर लेअर असा एक इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल, सिम्पली तो इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे। इफेक्टची जी काही लेंथ आहे ते आपल्या पहिल्या फोटो म्हणजे पहिली आपली जी म्हणजे बीटची काही एंड आहे त्या एंडपर्यंतच तुम्हाला ठेवायचं आहे। नंतर त्या इफेक्टला सिलेक्ट करून ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे, फिल्टरला झिरो करून घ्या, जे काही वर्टिकल आहे ते वर्टिकल तुमच्या हिशोबाप्रमाणे तुम्हाला सेट करायचं आहे। यानंतर मित्रांनो आपलं जे काही इफेक्ट वगैरे होतं ते लावून झाले। आता तुम्हाला फक्त काय करायचं आहे, सुरुवातीला तुम्ही येऊन इथं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर, आणि ओपनिंग अँड क्लोजच्या कॅटेगरीवरती क्लिक केलं तर हॅलो ब्लर किंवा सुपर लार्ज स्पॉट हे जे काही इफेक्ट आहे हे इफेक्ट देखील तुम्ही एक्स्ट्रा पाहिजे असेल तर ॲड करू शकताय, काही विषय नाही। तर मित्रांनो आता बघू शकता आपला ज्या प्रकारे व्हिडिओ पाहिजे होता तुम्हाला, म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ तयार झाला आहे। तर व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी 1080p जे काही दिसतंय म्हणजे 1080 त्यावरती क्लिक करायचं आहे। जे काही इथं फ्रेम रेट आहे ते जेवढं तुमच्या मोबाईलला सपोर्ट हायेस्ट करत असेल ते तुम्ही सेट करा आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्या।